परब्रह्म मूर्तीचं स्वामी स्वरूपा निजानंद साकारला जो अरूप शुचित्वे स्वयं लाजविले न भाया नमस्कार माझा गुरु स्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म.अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील डॉक्टर वीरा करंदीकर यांनी लिहिलेल्या रामकृष्ण विवेकानंद आणि स्वामी स्वरूपानंद या लेखाचा भाग 3. बालपणातील संस्कार आणि गुरूंची भेट. स्वरूपानंदांचं मूळ नाव रामचंद्र विष्णू गोडबोले. सर्वांच्या मुखातील त्यांच्या तरुणपणातील नाव अप्पा. अप्पांचे वडील विष्णुपंत हे वृत्तीनं धार्मिक होते. त्यांचा विष्णू सहस्रनामाचा पाठ सतत चालत असे. वडिलांचा संस्कार लहानपणी अप्पांवर झाला आणि त्यांच्या धार्मिक प्रवृत्तीला जाग आली. घराजवळ असलेल्या विश्वेश्वराच्या देवळात तो अगदी लहानपणापासून जात असे. पण हे सारं साहजिकच अजाणपणे होत असे. 16व्या वर्षी अप्पा मुंबईस आपले मामा केशवराव गोखले यांच्याकडे गेले. त्यांच्या सहवासात त्यांच्या आध्यात्मिक प्रवृत्तीला अंकुर फुटला. पुण्याचे सत्पुरुष बाबा महाराज वैद्य तथा श्री गणेशनाथ यांचा अनुग्रह केशवरावांनी घेतला होता. त्यांच्याकडे कोणी कोणी गुरुबंधू येत आणि आध्यात्मिक विषयांवर त्यांच्या चर्चा चालत. त्या अप्पांच्या कानावर पडत असत. त्यांचा परिणाम होऊन आपल्याला गुरुच्या दर्शनाचा लाभ झाला पाहिजे असं अप्पांच्या मनात येऊ लागलं. 16-17व्या वर्षांपासून पुढील 4-5 वर्षात माणसाच्या आंतरिक प्रवृत्तींना झपाट्यानं जाग येत असते. अप्पांचं तेच झालं. पण गुरुचा शोध करण्यासाठी त्यांना कोणतेही प्रयास करावे लागले नाहीत. केशवरावांनी आपल्या या भाच्याची प्रवृत्ती ओळखली होती आणि अप्पांचं 20वं वर्ष चालू असताना ते त्यांना पुण्याला बाबा महाराजांकडे घेऊन गेले. अप्पांचा पारमार्थिक अधिकार बाबा महाराजांनी पहिल्या भेटीतच ओळखला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी त्यांना सोहम साधनेची दीक्षा दिली. ही दीक्षा घेण्याच्या वेळी बाबा महाराज आणि केशवराव यांच्याप्रमाणेच अप्पाही एका वेगळ्या भावावस्थेत गेले. थोड्या वेळाने त्यांची ती अवस्था उतरली. आपल्याला एक अनिर्वचनीय आनंद प्राप्त झाला होता, पण काही वेळानं तो हातातून निसटला आणि तो भाव आपण पुन्हा आपलासा करू शकत नाही असा अनुभव अप्पांना आला. असं का व्हावं हा प्रश्न त्यानं बाबा महाराजांना केला. त्यांनी उत्तर दिलं, तुला आता जो थोडासा अनुभव आलाय तो अंतःकरणात दृढ होण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. दुधाला विरजण लावलं म्हणजे लगेच त्याचं दही होत नाही. गुरूंच्या या उपदेशानुसार अप्पांची साधना चालू झाली. घटनेस 10-11 वर्ष उलटल्यावर अप्पांनी अमृतधारा या नावाची रचना केली. पुण्याच्या भेटीत सद्गुरूंनी आपल्याला सोहम साधनेचा मार्ग दाखवला. आदिनाथांपासूनची नाथ संप्रदायाची परंपरा सांगितली आणि अखेर म्हटलं, कोण कोणाचा उद्धार करतो? कष्टल्या विणका कोठे होतो आत्मोद्धार.
असं या गुरुपदेशाच्या प्रसंगाचं वर्णन आप्पांनी केलं आहे. जितकी भक्ती तितकी प्राप्ती असा एक उद्गार बाबा महाराजांच्या मुखात असे. ते म्हणत, अनुभव हवा असेल तर अभ्यास करा. अभ्यास, अभ्यास आणि अभ्यास. त्यांच्या या उद्गाराचं पुरेपूर अनुसरण पुढे आप्पांनी केलं. पहिल्याच भेटीत आप्पांना जो विशिष्ट आध्यात्मिक अनुभव आला तो त्याच्या जन्मसिद्ध अधिकाराचा द्योतक होता. गुरूंनीही त्यांचा तो अधिकार पहिल्या दृष्टिक्षेपातच ओळखला. श्री रामकृष्णांनी नरेंद्राचा अधिकार असाच ओळखला होता. नरेंद्राच्या संदर्भात त्यांना त्याआधी झालेलं दर्शन फार पुढं पोहोचणारं होतं. बाबा महाराजांनाही काही दिवसातच मनोमन अशी ग्वाही मिळून गेली की हा आपला शिष्य आपली परंपरा पुढे चालवील. श्री रामकृष्णांनाही नरेंद्राबद्दल असंच वाटलं. पण त्या गुरुशिष्यांच्या पहिल्या भेटीत नरेंद्रानं श्री रामकृष्णांनी व्यक्त केलेला भाव स्वीकारला आणि दुसऱ्या भेटीतील साक्षात्काराच्या दिशेनं घेऊन चाललेला अनुभव आपलासा केला. हे पाहताच श्री रामकृष्ण म्हणाले, आता राहू दे, योग्य वेळ येताच सारं काही घडून येईल. शिष्याचा सुप्त अधिकार गुरूंना ओळखण्याच्या संदर्भात रामकृष्ण, विवेकानंद आणि बाबा महाराज स्वरूपानंद या दोन गुरुशिष्यांच्या झालेल्या पहिल्या भेटीत काही साम्य आहे. पण श्री रामकृष्णांचं शिष्यत्व पुरतं स्वीकारण्यापूर्वी नरेंद्राचा प्रवास बराच काळ चालू राहावयाचा होता. आप्पांचाही प्रवास तसाच चालू राहिला. पण नरेंद्रांनी श्री रामकृष्णांच्या प्रत्येक विधानावर शंका उपस्थित केली तसं आप्पांनी केलं नाही. पण हेही तितकंच खरं की अनुग्रह घेतल्यानंतरचा सारा काळ आणि आपली सारी शक्ती त्यांनी केवळ साधनेकडे वळवली असंही घडलं नाही. कुणा मुलीकडं मन वेधलं गेलं आणि आपण संसारात पडावं असं आप्पांना वाटलं. शृंगाराच्या सीमेवर पोहोचणारी वर्णनं त्यांच्या प्रेमकाव्यातून आली आहेत. पण त्या साऱ्या वर्णनांवर अध्यात्मविचारांची दाट छाया आहे. हे त्यांचं निखालस वेगळेपण आहे. हा त्यांचा भाव श्री रामकृष्णांशी नातं जोडणारा आहे. 24 तास जगन्मातेच्या चिंतनात बुडालेल्या श्री रामकृष्णांनी कोणतीही खळखळ न करता विवाहाला संमती दिली हे एक आश्चर्य आहे. पण त्याहून मोठं आश्चर्य हे आहे की त्यांच्या पत्नीविषयीच्या प्रेमाला शरीर शृंगाराच्या आकर्षणाचा स्पर्श झाला नाही. त्यांचं वैवाहिक जीवन संपूर्णपणे अध्यात्मरंगानं न्हाऊन निघालं. त्यांनी आपल्या पत्नीकडं ती साक्षात जगन्माता या भावनेनं पाहिलं आणि ती त्यांच्या प्रत्यक्ष सहवासात आल्यावर तिला ईश्वर भक्तीकडे वळवून अखेर आपल्या आध्यात्मिक जीवनातील आपली सहधर्मचारिणी या पदवीशी पोचण्या एवढी त्यांनी तिची मानसिक धारणा उन्नत केली. आप्पांचं प्रेम प्रत्यक्ष विवाहात परिणत झालं नाही. पण ते प्रेम जेव्हा होतं त्या काळातही ऐन तारुण्याच्या वासनासुलभ वयातही ते अध्यात्माचा एक स्पर्श घेऊन प्रकट झाले. हे त्यांचं वेगळेपण आहे. आज इथेच थांबूया. लेखाचा यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.